आज बनवूयात रोज डे स्पेशल केक. ते पण घरी बिना मैद्याचा आणि बिना क्रीमचा. खूप जणांना क्रीम आवडत नाही आणि मैदा पण आवडत नाही. तर मी हा होममेड केक बनवलेला आहे. घरचंच इन्ग्रेडियंट्स वापरून, फक्त रवा वापरला आहे यामध्ये. तर बघा, मस्त दिसत आहे ना. तर रोज डेचा केक म्हणल्याच्या नंतर रोज तर येणारच. वाव, ब्युटिफुल. तर असाच केक तुम्हाला बनवायचा आहे ना रोज डेसाठी, तर चला रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, एक पण मिस न करता. तर चला सुरुवात करूयात रेसिपी. तर बघा, दूध घेतलेलं आहे मी एका वाटीमध्ये. त्याच वाटीमध्ये पूर्ण भरून रवा घेतलेला आहे आणि ह्या वाटीमध्ये अर्धी साखर घेतलेली आहे आणि 3 विलायची घेतलेली आहे आणि खायचा सोडा घेतलेला आहे. आणि एक मी इथं ठेवायला विसरले, दही. दही पण थोडीशी घेतलेली आहे, नंतर दाखवते मी तुम्हाला. तर बघा, सुरुवातीला आपण एका मोठ्या बाउलमध्ये रवा घेतलेला आहे, त्यानंतर दूध टाकलेलं आहे मी. थोडं थोडं दूध टाकायचे. कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, म्हणजे किती थिकनेस ठेवायचा तुम्हाला दाखवणारच आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. रवा आहे तर त्यामुळं गाठी वगैरे होण्याचा काही टेन्शन नाही. त्यानंतर बघा, पिठी साखर टाकलेली आहे. जे आपण मिक्सरमध्ये आपली नॉर्मल साखर बारीक करून घेतलेली आहे, म्हणजे लवकर विरघळून जाते. तर त्यामुळं, आणि पिठी साखर मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर अर्धी वाटीच्या थोडं वर टाकलेली आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड टाकून देऊ शकता. परत मी राहिलेलं दूध इथं टाकलेलं आहे. तर बघा, तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते मी. कंटिन्यू मिक्स करत राहायचे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त टाकून घेऊ शकता तुम्ही साखर. पण केकमध्ये केक जास्त गोड नसतो, त्यामुळं मी तेवढीच टाकलेली आहे. तर बघा, खूप जणांना मैद्याचा केक खावा वाटत नाही. बघा, मी इथं विलायची जी दाखवली होती तुम्हाला, ती थोडी कूट करून टाकलेली आहे आणि हे टाकलेलं आहे दही. तर दही मी आधी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं. तर सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर मी सांगत होते, मैदा खूप जणांना आवडत नाही आणि मैदा चांगला पण नसतो शरीराला असं म्हणतात घरचे सगळेच. मैदा खाण्यासाठी टाळतात. तर ज्यांना कोणाला मैदा आवडत नाही आणि क्रीमही आवडत नाही केकवरची, तर त्यांच्यासाठी मस्त केक आहे. नक्कीच करून बघा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. ज्यूसचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. नॉर्मल जे छोटं भांडं असतं त्याच्यात टाकला तरी चालतं, पण जास्त वेळ लागतो. त्यामुळं एकाच ह्याच्यामध्ये होऊन जातं बारीक. हे बघा, बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. तर सुरुवातीला मिक्सर चालू बंद चालू बंद 2-3 वेळेस करा आणि मग स्पीड वाढवत वाढवत जा. तर 4 टेबलस्पून मी इथं ऑइल टाकलेलं आहे. घरचं नॉर्मल ऑइल आहे. खूप जणांना तूपचा स्मेल आवडत नाही, त्याचा वास आवडत नाही खूप जणांना. तर तर त्यामुळं मी ऑइलच टाकलेलं आहे. तुम्हाला तूप टाकून घ्यायचं असेल तर तुम्ही तूप टाकून घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर बघा, रवा भिजल्याच्या नंतर थोडं घट्टसं होतं. तर त्यानंतर आपल्याला 10 मिनिट प्लेट झाकून ठेवायचं आहे, 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी. ह्याच्यासाठी की कारण थोड्या वेळाने आपला जो रवा असतो तो थोडा फुगतो आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित होते. बघू शकता तुम्ही, इतकं पातळ बनवायचं आहे. जास्त घट्टही नाही ह्याच्यापेक्षा आणि जास्त पातळही नाही. तर आपण प्लेट झाकून ठेवूयात. अगदी 10 मिनिटासाठी ठेवायचे. 10 मिनिटं झालेले आहेत. व्यवस्थित सेट झालेलं आहे, जसं पाहिजे तसं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर टाकायचा आहे खायचा सोडा किंवा इनोचं 1 पॉकेट तुम्ही टाकलात तरीही चालेल. तुम्हाला जर प्रमाण समजत नसेल तर डायरेक्ट इनोचं 1 पॉकेट टाकून द्या. तर 1 चमच मी खायचा सोडा टाकून दिलेला आहे. त्यावरती थोडंसं मी दूध टाकत आहे बघा आणि आपण मिक्स करून घेऊयात. बघा, छोटे-छोटे बुडबुडे येत आहेत. तर सेम अशीच प्रोसिजर करायची. इनो टाकायचा असेल तर तुम्ही इनो पण टाकून देऊ शकता. जर फर्स्ट टाईम असेल, तुम्हाला भीती वाटत असेल सोडा किती टाकू काय, तर तुम्ही सरळ इनोचं 1 पॉकेट टाकून द्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, थिकनेस बघू शकता तुम्ही. तर सर्वांच्याच घरी केक तयार करण्यासाठी हे बघा असं असतंच. तर असेल तर ठीक, नसेल तर आपलं जर्मनचं जे पातेलं असतं तर ते घेतलात तरी चालतं तुम्ही.
त्यावरती पण असं सेम तेल लावून घ्यायचे. 1 to 2 टेबलस्पून 1 किंवा 2 चम्मच आपल्याला ऑइल घ्यायचे आणि हे बघा अशा पद्धतीनं लावून घ्यायचे सगळीकडून, ज्यामुळं जे तुमचा केक आहे ते पूर्ण बेक झाल्याच्या नंतर म्हणजे पूर्ण फुगल्याच्या नंतर खालच्या साईडला चिटकणार नाही, करपणार नाही. तर आणि ब्लॅक ब्लॅक जास्त होणार नाही, तर त्यासाठी व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि यामध्ये पूर्ण टाकून द्यायचे. आणि बघा कुकर जे असतं ना, तर त्याच्यामध्ये जे बसेल ते पातेलं घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होणार नाही. आणि कुकरची शिट्टी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर हे कुकरमध्ये ठेवून द्यायचे. बघा जसं मी सांगत आहे तशा पद्धतीनं करा. ठेवून दिले मी आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊयात. नक्कीच तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल ना, मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच युनिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. तर 20 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, 20 मिनिटाच्या आधी आपल्याला काढून पाहायचं नाहीये. 20 मिनिटं झालेले आहेत. तर आता पूर्ण कमी गॅस करायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला 20 मिनिटं ठेवायचे आणि 20 मिनिटांच्या नंतर काढल्याच्या नंतर बघू शकता, वाव, अप्रतिम कसला भारी केक झालाय बघा. मस्तच. बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. बघा साईडनी कसं असा ब्राऊन कलर आलेला आहे, व्यवस्थित बेक झालेला आहे आणि बघा छोटे 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 छिद्र दिसत आहेत ना, वाव. तर याला म्हणतात व्यवस्थित परफेक्ट केक. आता काय करायचंय आपल्याला, आपण पाहूयात की केक व्यवस्थित जमला की नाही, म्हणजेच व्यवस्थित बेक झाला की नाही, आतमध्ये कच्चा तर नाही ना. बघा व्यवस्थित कसा समजायचा, आपण चाकू आतमध्ये टाकून पाहायचं, काहीही लागलं नसेल ना तर समजायचं की बघा आतमध्ये टाकून बघितले मी, मध्यभागात बघा, बघू शकता तुम्हीच, बिलकुल लागलेलं नाही. चमच पण टाकून बघू शकता किंवा असं चाकू टाकून पाहायचं, समजायचं लागलं नाही की आपला केक एकदम परफेक्ट आतमधून पण कच्चा राहिलेला नाही, व्यवस्थित झालेला आहे. चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात. बीट घेतलेला आहे मी. तर तुम्हाला माझ्यासारखा परफेक्ट केक बनवायचा असेल तर बघा मी करत आहे तसंच करा. बीट व्यवस्थित कट करून घ्यायचे. बीटची जी वरची साल आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि बीट व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर कट करून घेतले मी. चला सगळंच कट करून घेते आणि पेस्ट करून घेऊयात. मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक कूट करून घेतले. हे बघा बीट. त्यानंतर एक पातेलं ठेवले, त्यामध्ये टाकून दिलं. आपण गॅस चालू केलेला आहे, कमी आचेवर केलेला आहे. त्यामध्ये सगळं टाकून देऊयात. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि शिजवून घ्यायचे, बऱ्यापैकी शिजवून घ्यायचे. बघा पाणी टाकत आहे मी. थोडा वेळ शिजू देऊयात आपण. 1 मिनिट शिजवलात तरी चालेल. छान शिजून झालेला आहे बघू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल टाकायचं आहे. तर ऑइल बघा 3 टेबलस्पून टाकलात तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एकदा शिजवून घेऊयात. कंटिन्यू मिक्स करत राहायचे आणि बघा पूर्ण शिजून पण झालेलं आहे, परफेक्ट आपलं पाहिजे तसं झालेलं आहे. यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं, अर्धा कप, दूध टाकायचं आहे, दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर आपल्याला पाहिजे तसं अगदी रेडी पेस्ट झाली आहे, परफेक्ट. बघा केकचं मी जे हातात घेतलेलं आहे, आपण हातात घेऊ शकता इतकं आपल्याला थंड करायचे, बिलकुल गडबड करायचं नाहीये, नसता व्यवस्थित निघणार नाही. तर बघा हे बघा चाकूच्या साह्याने करत होते मी, पण व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे स्पून घेतलाय म्हणजे चम्मच घेतलाय. व्यवस्थित सिक्रेट पद्धत सांगत आहे, बिलकुल मिस नका करू आणि स्किप पण नका करू. बघा हे बघा असं या पद्धतीनं आपल्याला पूर्ण असं खुल्लं करून घ्यायचे, म्हणजे लूज करून घ्यायचे सगळीकडून चम्मच हे करून. बघा मी कसं करत आहे सेम व्यवस्थित. बघा मी स्किप केले नाहीये तुम्हाला दिसण्यासाठी. बघा हे बघा पहिल्यांदा आतमध्ये टाकून बघा आपल्या साईडला करून घ्यायचे ते. हे बघा असं करत करत सगळीकडंच आपल्याला पूर्ण केकमध्ये असंच करायचं आहे, म्हणजेच कटच्या साईडनं. तर सगळीकडून करून घेऊयात. सर्व साईडने मी सांगितले तसं करून घेतलंय. परत एकदा बघा डायरेक्ट फास्ट करून दाखवते तुम्हाला मी. हे बघा पूर्ण लूज झालेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितले तसं करून घेतले सगळीकडून. मी पूर्ण राऊंड करून दाखवते एकदा. हे बघा
ओके. तर असं करून पाहिलंय मी. असं बिलकुल करायचं नाही. असं केलात तर हे बघा वरच्या साईडचं पूर्ण निघून जातं, थोडं-थोडं निघून जातं. तर तसं बिलकुल नका करू. बघा या साईडचं थोडंसं निघालेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, चम्मच घेऊन हे बघा असं करायचंय. हे बघा, असं करायचं व्यवस्थित आणि काढून घ्यायचे. तसं जर केलात तर ती वरची लेयर थोडी-थोडी खाली पडू शकते. उघडं जर करून केलात तर. तर हे बघा. वॉव! मस्त थोडं सुद्धा खाली चिटकलेलं नाहीये. अगदी परफेक्ट निघालेलं आहे. बघा, मस्त. हे सुरुवातीलाचे आपण चम्मच सॉरी चाकू आतमध्ये टाकलं होतं ना, तर ते थोडंसं दिसत आहे बघा. हे बघा. तर ते त्यामुळं झालेलं आहे. तर मस्त परफेक्ट केक झालेला आहे. बघू शकतात बिलकुल चिटकलेला नाहीये. तर आता आपल्याला कोणत्या साईडनी डिझाइन करायचे त्या साईडनी आपण करून घेऊयात. मला असं वाटत आहे बॅक साईडनी व्यवस्थित दिसत आहे डिझाइन करण्यासाठी. तर मी बॅक साईडनीच आपण करून घेऊयात. फ्रंट साईडनी म्हणजे पुढच्या साईडनी पण तुम्ही करू शकता. पण मी बॅक साईडनी करणार आहे कारण मस्त दिसत आहे. डिझाइन बनवण्याच्या आधी तुम्हाला एक वेळेस दाखवते. बघा किती छान झालेलं आहे. बघा साईडनी पण किती छान झालेलं आहे. स्पंजी पण झालेला आहे. आतमधून पण पूर्ण शिजलेला आहे. बघितलंयच तुम्ही बघा. आणि कटच्या साईडनं पण बघा किती मस्त कलर पण ब्राऊन कलर मस्त आलेला आहे. कोणीही तुम्हाला जर म्हणलं ना तर कोणीही ओळखू शकणार नाही बघा स्पंजी. हे बघा, हे बघा. मस्त अगदी ब्रेडसारखं जसं बाहेरून तुम्ही केक आणता ना तर तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुम्ही घरी बनवलात केक. तर चला बॅक साईडने डिझाइन करून घेऊयात. जे आपण बीटचं पेस्ट बनवलं होतं, तर ते मी कोनमध्ये टाकलेलं आहे. जसं आपण मेहंदीचा कोन बनवतो, तसं कोन बनवून आतमध्ये टाकलेलं आहे. तर इथं मी त्याच्याने डिझाइन काढत आहे. बघू शकता तुम्ही. तर वरच्या साईडला लव्ह यू काढत आहे. लव्हचं चिन्ह काढत आहे बघा. व्यवस्थित परफेक्ट काढून घेऊयात. म्हणजेच हार्टचं तर परफेक्ट झालेलं आहे बघू शकता. त्यानंतर यू काढणार आहे मी. हे बघा यू पण काढून झालेला आहे. साईडला थोडे थोडे ठिपके पडत आहेत. आतमधून थोडं थोडं पाणी पण येत आहे. व्यवस्थित काढून घ्या. बघा लव यू परफेक्ट झालेला आहे. तर कोनमधून थोडं थोडं पाणी येत होतं. तर व्यवस्थित काढून घ्या. व्यवस्थित आतमध्ये सुद्धा मी भरून घेतलेलं आहे. म्हणजेच कोननी आतमध्ये सुद्धा पूर्ण बीटचं जे पेस्ट आहे ते टाकून व्यवस्थित हे बघा बोटांनी असं करून घेतलंय. एवढं करून घेतलेलं आहे. पुढचं करून घेऊयात. ड्रॉइंग पेपर घ्या किंवा A4 साईज पेपर असतो तो पेपर घ्या आणि अशा साईडनी व्यवस्थित कट करा आणि हे आपल्याला इथं ठेवायचे आणि ठेवून बघा काय करायचे. बघा खालच्या साईडने ठेवले मी आणि पिठी साखर जे रेग्युलरची साखर असते ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि याच्यावरती सरळ पिठी साखर टाकून द्या. जसं मी टाकत आहे तसं बघा. व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला दाखवते. व्हिडिओ लेंदी होऊ शकतो म्हणजेच मोठा होऊ शकतो. प्रोसिजर मोठी होऊ शकते. पण तुम्हाला समजण्यासाठी मला हे दाखवावंच लागणार आहे. भरपूर सिक्रेट पद्धती आहेत. तर तुम्हाला केक घरी बनवायचा असेल आणि वरती डिझाईन करायचा असेल मस्त परफेक्ट जसं मी बनवला आहे केक तसा, तर पाहावंच लागणार आहे शेवटपर्यंत तुम्हाला न स्किप करता. तर बघा व्यवस्थित थोडं थोडं अलगद हाताने प्रेस करून घेतले मी वरती. व्यवस्थित टाकले. बघा खालचं बिलकुल दिसत नाहीये. हे बघा हळूहळू प्रेस पण करत आहे मी. आणि त्यानंतर आपल्याला अलगद पेपर उचलायचा आहे. एकदम अलगद. वॉव! सुपर! परफेक्ट! मस्त! बघा शेप किती सुंदर आलेला आहे. तर आणखी सिक्रेट पद्धत आहेत भरपूर. स्किप नका करू. तर बघा हळूहळू प्रेस करा, हळूहळू हलक्या हाताने आणि साईडने आपल्याला हे बघा असं करून घ्यायचे. जसं मी करत आहे तसं सगळीकडून करून घ्यायचे. ज्यामुळं आपला शेप व्यवस्थित येऊन जाईल. कारण आपण आपल्याकडे बेकरी नाही आहे. आपण वेगळे साहित्य असण्यासाठी जे की त्यांनी ते साहित्य घेऊन त्या साहित्याच्या साहाय्याने व्यवस्थित शेप देऊ शकतात. तर आपल्याला बोटाच्या साहाय्याने बघा अशा प्रकारे करून घ्यायचे ज्यामुळे व्यवस्थित शेप येऊन जाईल. सगळीकडूनच करून घ्या. मी दाखवून म्हणजे दाखवत बसत नाही. बघा अगदी परफेक्ट शेप करून घेतलेला आहे. असंच करून घ्या. त्यानंतर मी एक काडी घेतलेली आहे बघा. डब्बीची काडी घेऊ शकता किंवा उदबत्तीच्या खालची साईडची काडी घेऊ शकता. कोणतीही चांगली काडी घ्या आणि त्यानंतर आपल्याला यावरती लिहायचे. तुम्हाला जे लिहायचे ते तुम्ही लिहू शकता. इथं मी यस लिहिलेलं आहे. तर ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला रोज डे सेलिब्रेट करायचे त्या व्यक्तीचं पहिलं अक्षर इथं लिहून टाकू शकता
तुमच्या मनाने. अक्षर काढलेलं आहे, पहिलं अक्षर काढलेलं आहे पण तर आतमध्ये आपल्याला थोडासा किंचितचा स्पेस तयार करायचे बघा. आधी मी अक्षर काढून घेतले, त्यानंतर बघा मी स्पेस तयार करत आहे आतमध्ये, कारण त्या स्पेसमध्ये आपल्याला काहीतरी टाकायचं आहे, म्हणजे भरायचं आहे काहीतरी, त्यामुळं असा स्पेस तयार करून घ्या. त्यानंतर आपण जे बीटचं पेस्ट केलं होतं ते बघा अलगद त्या स्पेसमध्ये टाकून अलगद बोटाने हळूहळू प्रेस करायचं आहे आपल्याला बघा, अशा पद्धतीने. आणखी थोडंसं दाखवते मी, पूर्ण दाखवत बसत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होत आहे. तर बघा कसं करायचं सांगते मी तुम्हाला. हातावर असा शेप बनवून घ्या आणि ते असं टाकून व्यवस्थित अलगद बोटाने आपल्याला हळूहळू टच करायचे, हळूहळू. हे बघा अशा पद्धतीने फायनली तयार झालेलं आहे. कसलं भारी दिसत आहे बघा. कोणी म्हणणार नाही की तुम्ही घरी बनवलात. त्यानंतर कोणतंही बिस्किट घ्या, पार्लेजी घेतला तरी चालेल, गुड डे घेतला तरी चालेल, मिक्सरमधून बारीक करून घ्या. जसं मी कूट केले तसं करून घ्या आणि साईडनी बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. हे बघा फक्त एका साईडनीच टाका, म्हणजे मस्त युनिक दिसतं. आणि बोटाने अलगद बोटाने व्यवस्थित शेप द्यायचे. आणि हे बघा या साईडला आणि पलीकडच्या पण साईडला आणि वरच्या पण साईडला असंच आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचे. हलक्या हाताने हळूहळू प्रेस करत व्यवस्थित शेप देऊन घ्यायचे. बघा जसं मी देत आहे तशा पद्धतीनं. बघा पूर्ण शेप देऊन झालेला आहे. कसला भारी केक दिसतोय बघा. कोणालाच समजणार नाही की तुम्ही घरी तयार केलात की बाहेरून आणलात. तुम्ही न सांगता जर कोणाच्या बड्डेला घेऊन गेलात सरप्राईज, तर कोणालाही कळणार नाही की तुम्ही केलात तयार केक. परेशान होतील सगळे की तुम्ही केक केलात, ते पण मैदा न टाकता, काहीही बाहेरचं यूज न करता. अंडंसुद्धा मी यूज केलेलं नाही आहे. तुमच्या पुढं जे काय ते तुमच्या पुढंच बनवलेलं आहे. नक्कीच ट्राय करा. थोडी जरी मदत झाली असेल ना, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थोडं थांबा, एक सिक्रेट तर बाकी राहिलेलंच आहे. तर बघा जे फूल भेटतं ना बाहेर मार्केटमध्ये, जे आपण डोक्याला लावतो, तर ते डोक्याला लावण्याच्या आधी म्हणजे घेतलेलं आहे लगेच विकत आणि यावरती लावलेलं आहे. हे बघा. तर बॅक साईडनी हे खूप मोठं आहे, तर तुम्ही लावसाल ना तर ते वरती येतं बघा या साईडनी असं. बघू शकता तुम्ही. हे बघा. वाव! किती सुंदर दिसत आहे बघा. तर रोज डेसाठीच नाही, तर कोणत्याही कार्यक्रम असेल, घरी बड्डे कोणाचा असेल, तर तुम्ही हा सगळ्यांनी खाऊ पण शकतात केक. अंडं पण टाकलेलं नाही, यामध्ये मैदा पण यूज केलेला नाही, कसलीच क्रीम न यूज करता आपण डेकोरेशन केलेलं आहे. वरती फक्त पिठी साखर आणि बीट आहे. तर नक्कीच ट्राय करून पहा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच पहा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.